श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। हिंदू धर्मात अशी अनेक झाडे आहेत, अशा वनस्पती आहे ज्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की या झाडाची पूजा, आराधना, उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते। तर आज आपण भगवान शंकराचे झाडाखालचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत। तर नंबर 1, पिंपळाचे वृक्ष आहे। शिवपुराणानुसार म्हणजे शिवपुराणात असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने सर्व देवी देवतासह 9 ग्रहांचाही पिंपळाच्या झाडाखाली वास असतो असे मानले जाते। अशा स्थितीत पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने कुंडलीतील 9 ग्रहांची स्थिती मजबूत होते, ग्रहांचे दोष दूर होतात। याशिवाय तीळ पूर्वजांशी संबंधित मानले जाते। अशा वेळी पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने पितरांना राग आला तरीही ते प्रसन्न होतात, पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। कुंडलीतील उपस्थिती असलेल्या पितृदोषापासून ही कायमची नकारात्मकता दूर होते। कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागली तर पिंपळाच्या झाडाला आवर्जून 1 लोटा जल आणि तीळ अर्पण करावे। लक्षात ठेवा, जे काही काळे पांढरे तीळ असे असतात त्यापैकी कोणतेही तीळ घ्या आणि 1 तांब्याच्या कलशात घेऊन त्यामध्ये अगदी चिमूटभर तेल टाकून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली, कंकर असेल ठीक, नसेल तरी पिंपळाच्या बुडामध्ये पिंपळेश्वर महादेव हा एक महादेवाचा अवतार आहे, या देवाचे स्मरण करून ते जल समर्पित करावे। पिंपळाच्या झाडाखाली देवादिदेव महादेवाचा वास असतो, तसेच श्री हरी विष्णू ही पिंपळाच्या झाडाखाली वास असतो। महादेवाचा, नारायणाचा आणि लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो। कापूर प्रज्वलित करणे हिंदू धर्म आणि शिवपुराण शास्त्रानुसार खूप महत्त्वाचे मानले जाते। बघा, प्रत्येक पूजेत कापूर हा प्रज्वलित केला जातो, म्हणून कापराचे सुद्धा खूप महत्त्व आहे। कारण आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर फेकली जाते। त्याचबरोबर शिवपुराण शास्त्रात घरामध्ये पिंपळाच्या पानावरती कापूर प्रज्वलित करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। पिंपळाचे पान कापूर सोबत प्रज्वलित केल्याने कापूर म्हणजे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे। सर्व देवता पिंपळात निवास करतात असे मानले जाते। याशिवाय पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती आहे। एकीकडे शुक्र हा विवाहाशी संबंधित सुख प्राप्त करतात, तसे सुख, समृद्धी, अखंड सौभाग्य, नातेसंबंध, प्रेम इत्यादीचा तारक मानला जातो। तर दुसरीकडे गुरु हा बुद्धिमत्ता, करिअर, प्रगती, आरोग्य, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, मानसन्मान इत्यादीचा कारक मानला जातो। अशा स्थितीत पिंपळाच्या पान आणि कापूर दोन्ही मिळून प्रज्वलित केले, म्हणजेच पिंपळाच्या पानावर कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर केल्यास शुक्र आणि गुरु ग्रहाचे बळ मिळते, यश मिळते, दोघांच्या कुंडलीत बलवानता निर्माण होते, सौभाग्य प्राप्त होते, संपत्तीचा, धनाचा, समृद्धीचा वर्षाव होतो। करिअर देखील, म्हणजे ज्या व्यक्तीला करिअर करायचं असेल तर त्याला यश मिळते, नोकरी करायची असेल तर नोकरीत फायदा होतो। घरातील कुठल्याही व्यक्तीला नजर लागली असेल तर पिंपळाच्या पानावर कापूर टाकून नजर काढावी, नजर दोष दूर होतो। महिन्यातील कुठल्याही पौर्णिमे दिवशी जे वडाचे झाड असते त्या झाडाच्या बुडात 1 लोटा जल, शुद्ध गाईचे दूध आणि पिंपळेश्वर महादेव स्मरण करून समर्पित करावे। त्यानंतर मोहरीच्या तेलाचा त्यामध्ये काळे तीळ टाकून 2 मातीचा शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित करावा। मनापासून देवाला प्रार्थना करावी, सुख समृद्धी नांदते। अशा या उपायाने तुमच्या पतीवर जे काही संकट आहे किंवा येणार आहे ते संकट टळेल आणि तुमचे सौभाग्य अखंड राहील। शिवपुराण शास्त्रात असे म्हटले आहे की ज्याच्या घरात धनसंपदा खूप कष्ट करूनही टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने आलेले धन बाहेर जाते, कर्ज फिटत नाही किंवा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत आहे, तर आपल्या शेतात ऊस असतो, ज्याच्याकडे नसेल त्यांनी विकत आणला तरी चालेल। ऊसाचा रस काढून तुलसी मातेला 7 वेळा आपले नाव आणि गोत्र बोलून मनोभावे अर्पण करावे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। तुळशी वृंदावनमध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो,
त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि या संकटातून बाहेर काढते. एखादा व्यक्ती खूप व्यसन करतो तर देवादिदेव महादेवाचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे. 21 कडुलिंबाचे देठ, 21 काळी मिरी, 21 लवंगा हे सर्व 21 दिवस हनुमानाच्या मंदिरात लाल कपड्यामध्ये ठेवून त्र्यंबकेश्वर महादेवाचे स्मरण करून मंदिरात ठेवावे. महादेवाच्या एका रुद्राचा अवतार आहे. बजरंगबलीचा आशीर्वाद राहतो. 21 दिवसानंतर ते घरी घेऊन यावे आणि अर्धा लिटर पाण्यात टाकून 1 कप पाणी उकळून करावे. ते पाणी सलग 21 दिवस व्यसन करणाऱ्या व्यक्तीला खायला द्यावे किंवा प्यायला द्यावे, पण मनात त्र्यंबकेश्वर महादेवाचे सतत स्मरण ठेवावे. हा उपाय मनोभावे केल्यानं तुम्हाला नक्की यश येईल. भगवान शंकराच्या मंदिरात फक्त एकच जास्वंदीचे फूल शिवलिंगावर माता जगतजननी जगदंबा दुर्गा माता पार्वतीचे हस्तकमल आहे. या ठिकाणी कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करत ते जास्वंदीचे फूल अर्पण करावे. नंतर ते फूल आपल्या उजव्या हातात घेऊन मंदिराच्या बाहेर चौकटीवर बसून मृत्युंजयी चक्र स्मरण करून ते फूल खावावे. ज्या स्त्रियांना मासिक पाळीत खूप त्रास होतो तसेच पोटाचा कुठलाही त्रास असेल तर तो पूर्ण नष्ट होतो, पण हा उपाय तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळीत खूप त्रास होतो किंवा त्यांना मासिक पाळीत पोटाचा खूप त्रास होतो तर 4-5 दिवस अगोदर 7 हरभरा डाळ, 3 तुळशीची पाने तुळशी मातेच्या कुंडीत एका वाटीत ठेवावी. त्यानंतर तुळशी मातेला 3 वेळा पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करावे. नंतर डाळ आणि तुळशीचे पाने घरी घेऊन येऊन एक सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून खावावे. पिंपळाच्या एका पानावरती थोडेसे तांदूळ घ्यावेत. पौर्णिमेच्या दिवशी ते पान डोळ्याला लावून आपल्या शरीरावरून 7 वेळा उतरवून उंबऱ्याच्या बाहेर रात्रभर ठेवावे. हे पान बाहेर ठेवत असताना त्र्यंबकेश्वर महादेव या नामाचा जप करावा. सकाळी उठल्यानंतर ते पान नदीत वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. असे केल्याने कोणत्याही रोगातून लवकर मुक्तता मिळते. पिंपळाचे एक पान 52,000 ब्राह्मणांशी साक्ष असते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय टाईप करून आता लगेच सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. हर हर महादेव. धन्यवाद.